भक्त हो, तुम्हाला तुमच्या घरच्या कुलदेवीबद्दलही माहिती नाही किंवा तुमच्या घरची कुलदेवी तुमच्यावर रागवलेली आहे. तुमच्या घरात समस्या निर्माण होत आहेत, कामात समस्या निर्माण होत आहेत किंवा मूल होत नाही, घरात भांडणाचे वातावरण आहे, व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे तुम्ही तुमची कुंडली कोणत्या तरी पंडितांना दाखवली किंवा साधू बाबांना दाखवले. त्यांनी सांगितले की तुमच्या घरची कुलदेवी आहे ती तुमच्यावर रागवलेली आहे. तर आज मी तुम्हाला फक्त 5 मिनिटांचा एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय केल्यावर जर तुम्हाला तुमच्या घरची कुलदेवी कोण आहे हे माहीत नसेल तर ती कुलदेवी तुम्हाला दर्शन देईल. अशी स्वप्ने ते तुम्हाला दाखवतील, त्यांचे मंदिर दाखवतील, त्यांची मूर्ती दाखवतील आणि तुम्हाला नक्कीच दर्शन देतील. तसेच जर ती रागवली असेल तरी ती हा उपाय केल्यामुळे आनंदाने तुमच्या घरात वास करेल, तुमच्या घरातील सर्व समस्या दूर करेल, सर्व दुःख दारिद्र्य नष्ट करेल. भक्त हो, तुम्ही काय करता तर एक दिवा लावताच तो विझला तर दुसरीकडे दुसरा दिवा लावता. अशी भटकण्याची चूक बहुतेक लोक करतात. तुम्ही एक दिवा लावा, दुसरा दिवा लावा, 3 दिवे लावले तरी ते एक ना एक दिवस विझलेच जाणार. परंतु जर तुम्ही त्या दिव्याऐवजी तुमच्या घरात सूर्याला स्थान दिले तर भगवान सूर्य म्हणजे कुटुंब देवता जो कधीही नाही विझणार आहे आणि सदैव तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत राहणार. तर भक्त हो, हे असे कुलदेवीचे रूप आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे दिवे गोळा करू नका. तुमच्या घरातील कुलदैवत सूर्याप्रमाणे स्थापित करा. यामुळेच तुमच्या कुटुंबात सदैव प्रकाश राहील, सर्व प्रकारचे अडथळे नष्ट होतील. आपल्या जीवनात कुलदेवीचे महत्त्व हे इतके आहे की जर कुटुंब देवतेची इच्छा असेल तर बाहेरून कोणतीही देवी किंवा देवता, जरी ती तुमची आवडती इष्टदेवता असली तरी तुमच्या घरात ती प्रवेश करू शकणार नाही. आणि जर कुलदेवीची इच्छा असेल तर ती तुमच्या घरात सर्वात मोठ्या भूतांनाही प्रवेश करू देऊ शकते, ती रागवली तर. भक्त हो, हा सगळा कुलदेवीचा खेळ आहे. सर्व काही कुलदेवीच्या हातात आहे. कारण पिढ्यानपिढ्या आपल्या घरात कुलदेवतेची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पालकांचा आदर केला नाही तर तुमचे पालक तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळत नाही. त्याचप्रमाणे कुलदेवी ही आपल्या आई वडिलांसारखी आहे. ती खूप लवकर सहमत होते, खूप लवकर रागवतेही. जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या कुलदेवीवर विश्वास ठेवू लागता तेव्हा ती तुमची सर्व प्रकारची काळजी घेते, सर्व प्रकारे तुमचे रक्षण करते. जे लोक कामाशी संबंधित कारणांमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत आणि ते आपल्या घरातील कुलदैवत विसरले आहेत, तरीही काही काळ त्याच्या जीवनातील काही दिवस चांगले जातात. म्हणजेच 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे चांगले चालेल, परंतु त्यांच्या कुटुंबातून कुलदेवी आपले सुरक्षा चक्र काढून टाकते. तेव्हा त्या घरात समस्या निर्माण होऊ लागतात, त्या घरात अचानक अपघात होऊ लागतात, आजार घराबाहेर पडत नाहीत, जो काही व्यवसाय आहे तो ठप्प होतो. अशा प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असलेला मनुष्य जिवंतपणे मरू लागतो. अशा अत्यंत वाईट प्रकारच्या समस्या त्या घरात येऊ लागतात. मग तुम्हाला काय करावे लागेल? हा उपाय 5 मिनिटांसाठी करा. 5 मिनिटात तुमच्या घरातील कुलदैवत तुम्हाला प्रकट होईल, दर्शन देईल. हा एकच उपाय आहे. तुम्हाला दिवसातून एकदाच 5 मिनिटे हे करावे लागेल. 11 दिवसांच्या आत तुम्हाला दिसेल की 11 दिवसांच्या आत तुमच्या घरातील कुलदैवत तुम्हाला प्रकट होईल. मूर्तीच्या स्वरूपात असो किंवा फोटोच्या रूपात असो, मंदिर दिसेल किंवा असे अनेक वेळा घडते की आपल्याला आपल्या आईच्या रूपातही कुलदेवी दिसेल. तर अशा प्रकारे घरची कुलदेवता तुम्हाला देवी दर्शन देईल. यासाठी काय करावे लागते हे सांगते. भक्त हो, लक्षपूर्वक ऐका. आपल्याला कोणत्या लहान साहित्यांची आवश्यकता आहे? सर्वप्रथम आपल्याला लाल कापडाची आवश्यकता आहे. आपल्याला थोडे लाल कापड आवश्यक आहे. तुम्हाला पांढऱ्या चंदनाची पावडर लागेल, जी तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळेल. कुंकू हवे असेल तर पूजेच्या दुकानातही मिळेल. हळद एक संपूर्ण गुठळी आवश्यक आहे. एक कोळसा हवा. लोबांचा एक छोटा तुकडा आवश्यक आहे आणि लाल धागा आवश्यक आहे. परत एकदा नीट ऐका. एक लहान लाल रंगाचे कापड, पांढऱ्या चंदनाची पावडर, थोडं कुंकू लागतं, हळदीचा एक तुकडा, एक कोळसा आणि तुम्हाला लोबांचा तुकडा, लाल धागा हवा आहे. तुम्हाला काय करावे लागेल? तुम्ही हे साहित्य ताटात घेऊन संध्याकाळी किंवा पहाटे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या. तुम्हाला दाराच्या आत उभे राहावे लागेल. तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजातून बाहेर बघत आहात अशा पद्धतीने उभे राहावे लागेल.
तुम्हाला आत उभे राहावे लागते, परंतु तुमचा चेहरा बाहेर असावा आणि हे साहित्य तुम्हाला लाल कपड्यात ठेवावे लागेल. पांढऱ्या चंदनाच्या पावडर सहित कुंकू, हळद, कोळसा आणि लोबान लाल कपड्यात ठेवा. त्या लाल कपड्याची पोटली बांधून त्यावर लाल धागा बांधून बंडल एक पोटली बनवावी लागेल. हे बांधल्यानंतर तुमचा चेहरा बाहेरच्या दिशेला असला पाहिजे. तुम्ही आतल्या बाजूला मुख्य दरवाजाजवळ उभे असले पाहिजे. हे हातात घेऊन कपाळावर लावावे आणि आपल्या कुलदेवताचे आवाहन करावे. जर कुलदेवी माहीत नसेल तर माझ्या घरचे कुलदैवत कोण असेल ते सांगावे. मी एक अज्ञानी बालक आहे, मला काहीही माहीत नाही, मी तुम्हाला आवाहन करतो. कृपया आमच्यावर आनंदी राहा, कृपा करा, कृपया आमच्या घरी राहा, आमच्या कुटुंबाला सुख समृद्धी द्या. अशा रीतीने तुम्ही 3 वेळा बोलून तुमच्या चुकीबद्दल माफी मागावी. म्हणजेच माझ्या व माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून जी काही चूक झाली असेल त्याबद्दल माफी मागतो. मला माफ करा, माझ्या कुटुंबाला माफ करा आणि माझ्या घरी या. अशा प्रकारे तुम्हाला बोलायचे आहे आणि बोलल्यानंतर तुम्हाला ती पोटली मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस बांधायची आहे. असंच करायचंय आणि मग दरवाजाजवळ बाहेरील बाजूला दिवा लावायचा आहे. देशी तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप जाळायचा आणि तुमच्या घरातील कुलदेवताचे नाव घ्यायचे आहे. कुलदेवी कोण आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जी माझ्या घरची कुलदेवी आहे तिच्या नावाने एक दिवा मी इथे लावत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवा लावावा लागेल. भक्त हो, आणखीन एक म्हणजेच देवीला भोग दाखवायचा आहे. मग ते काही असो, तुम्ही कुलदेवीला अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे असेल तर ते बनवायचं आहे. जर काही नसेल तर सकाळी तुम्ही तुमच्या घरी बनवलेल्या 2 चपात्या घ्या आणि त्यावर साखर ठेवा. तुम्ही तिला काहीतरी गोड किंवा भाजी अर्पण करा आणि नंतर ती स्वतः खा. खरं तर हा जो प्रसाद ठेवलेला आहे हा प्रसाद अमृत सारखा होतो. तर जर तुम्ही या पद्धतीने सुरुवात केली तर भक्त हो, तुमच्या घरातील कुलदैवत 11 दिवसांच्या आत तुम्हाला दिसेल. तुम्हाला एखादे मंदिर किंवा चित्र किंवा मूर्ती दिसेल. तुम्ही ते बंडल घरच्या दारात ठेवताच देवी घरात प्रवेश करते. कारण असे म्हणतात की घरातील कुलदेवी मुख्य दरवाजावर वास करते. घरच्या दाराच्या चौकटीवर देवी लक्ष्मीचा वास असतो. म्हणून जेव्हाही तुम्ही हा उपाय कराल त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात फरक दिसू लागेल. भक्त हो, तुम्हाला काय फरक दिसेल तर तुम्हाला तुमच्या कामात फरक दिसून येईल. तुमच्या घरातील वातावरणामध्ये एकतेचे वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल. व्यवसाय चांगला चालू होईल. आजारपण बरा होईल. रोग घरातून बाहेर पडू लागतील. तर याचा असा अर्थ होतो की तुमच्या घरातील कुलदेवी तुमच्या घरात आली आहे. तर हा उपाय सर्व गरिबी आणि रोग त्यांना बाहेर घालवतात. हे संकेत तुम्हाला सांगतात कुलदेवी तुमच्या घरात आली आहे. त्यामुळे तिचा पूर्ण आदर करा. तिच्या नावाने दिवा लावा, तिला अर्पण करा. सकाळ संध्याकाळ जे काही मी तुम्हाला सांगितले तसेच दीप प्रज्वलन करून त्यांचा सन्मान करा, त्यांची सेवा करा. तुम्ही त्यांच्यासाठी जितके जास्त कराल तितके तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुम्हाला तुमच्या भौतिक जीवनात जे काही हवे आहे ते तुम्हाला मिळेल. भक्त हो, कुटुंबाच्या देवतेपेक्षा मोठा देव नाही, देवी नाही. म्हणून कुलदेवीची पूजा करा. कुलदेवीला अजिबात विसरू नका. कारण तिला विसरले तर तुम्ही संकटात सापडता. मग कोणताही देव तुमची होडी चालवू शकत नाही. भक्त हो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. भक्त हो, मी तुमच्या कुलदेवी आणि स्वामी समर्थ महाराजांना विनंती करते, तुम्ही तुमचे कुटुंब सुखी राहा, निरोगी राहा, तुमच्या घरात आनंद कायम राहो. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.